So good afternoon guys. In this video we shall going to start a very important bit, that is extraction of metal. In the previous syllabus this subtopic was having a separate chapter name, that is general principles and processes of isolation of elements. जुन्या सिलेबस मध्ये या नावाने हा टॉपिक होता, पण आता हा जुना टॉपिक जुन्या सिलेबस मधला या ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन मध्येच मर्ज केलेला आहे. आणि याच्यानंतर आपल्याला इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स कडे जायचे, बिकॉज दिस टॉपिक इज टोटली रिलेटेड विथ द डी ब्लॉक मीन्स ट्रान्झिशन एलिमेंट्स. कारण मोस्ट ऑफ द मेटल्स इन आवर डे टू डे लाईफ आर फ्रॉम ट्रान्झिशन मेटल्स. आणि मग हे मेटल्स जे आहेत दे आर ऑफ सो मच इम्पॉर्टन्स टू ह्युमन लाईफ. आपल्या मानवी जीवनासाठी धातूचं महत्व खूप आहे, तुम्हाला माहिती आहे लेकरांनो. बिकॉज द ह्युमन ऍक्टिव्हिटी कॅनॉट बी इमॅजिन्ड विदाउट मेटल. विदाउट मेटल शिवाय आपण जगूच शकत नाही. that may be our home furniture, that may be different types of vehicles, that may be industrial processes, your ornaments. So in various activities we use metal. Because of metals, because of such important vehicles and instruments, our life became very easy. मेटल मुळे आपलं खूप काम सोपं झालेलं आहे. We are building so many types of constructions, different types of aeroplanes, vehicles. The electricity is conducted from one place to other place. That is also because of metal. Means metals have so much importance in the human life. आणि त्याच्यामुळे हे मेटल्स कसे एक्सट्रॅक्ट केले जातात ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी त्या टॉपिकला याच्याच मध्ये मर्ज केलेलं आहे. तर एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स. रिमेंबर गाईज, द मेटल्स आर फाउंड इन द नेचर इन टू डिफरंट फॉर्म्स. दोन वेगवेगळ्या फॉर्म मध्ये नेचरमध्ये मेटल्स आढळतात लेकरांनो. आयदर दे ऑकर इन द फ्री स्टेट, एकतर ते कुठल्या स्टेटमध्ये आढळतात, फ्री स्टेटमध्ये, ऑर दे ऑकर इन द कंबाइंड स्टेट. एकतर ते फ्री स्टेटमध्ये तरी आढळतात किंवा ते कुठल्या स्टेटमध्ये आढळतात, कंबाइंड स्टेटमध्ये. फ्री स्टेट इज ऑल्सो कॉल्ड नेटिव्ह स्टेट. लक्षात घ्या. आता कोणते मेटल्स फ्री स्टेट मध्ये आढळतात? मेटल्स, यू नो, मेटल्स आर lustrous, they are hard, they are malleable, they are ductile. We have seen the different physical properties of metals in the D block elements. So the metals are electropositive, they are electron donors. आणि हेच मेटल्स आपल्या नेचरमध्ये, निसर्गामध्ये, अर्थ क्रस्टमध्ये दे फाउंड इन टू फॉर्म, दोन वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आढळतात. एक तर फ्री स्टेट, मुक्त अवस्थेत. मुक्त अवस्थेत कोण आढळतं? जो कोणाबरोबरच रिएक्शन करत नाही, ती अवस्था म्हणजे मुक्त अवस्था. मग आता कोणते मेटल्स आहेत? दोज मेटल्स विच आर नॉन रिएक्टिव्ह. बघा, फ्री स्टेट मधले मेटल्स कोणते आहेत? दोज मेटल्स विच आर नॉन रिएक्टिव्ह विथ एअर, वॉटर, कार्बन डायऑक्साईड, अशा रिएक्टिव्ह कंपाऊंड्स बरोबर जे मेटल रिएक्शन करत नाही. दोज मेटल्स विच आर नॉट रिएक्टिव्ह, दे आर नॉन रिएक्टिव्ह. कुणाबरोबर रिएक्शन करत नाहीत? ना ते ऑक्सिजन बरोबर रिएक्ट करतात, ना वॉटर बरोबर करतात, ना कार्बन डायऑक्साईड बरोबर, कोणाबरोबरच करत नाहीत. आणि म्हणून असे मेटल्स हे जनरली कुठल्या गटात टाकलेले आहेत त्यांनी? फ्री स्टेटमध्ये, ऑर दे आर कॉल्ड नेटिव्ह. आता कोण आहेत असे? यू नो दीज मेटल्स, ऑरम, प्लॅटिनम. बघा तुम्ही, सोनं हजारो वर्ष ठेवा, सोन्याचा रंग हा पिवळाच असतो, कारण सोनं कोणाबरोबरच रिएक्शन करत नाही. प्लॅटिनम इज ऑल्सो द सेम केस. प्लॅटिनम सुद्धा कोणाबरोबरच रिएक्शन दाखवत नाही. दे आर नोबल मेटल्स, दे आर लेस रिएक्टिव्ह, ते कोणाबरोबरच रिएक्शन करत नाहीत. आणि म्हणून such ऑरम म्हणजे गोल्ड, प्लॅटिनम, such metals are found in the free state. Even the copper is found in the semi free state. सेमी फ्री स्टेट म्हणजे सहसा तो कधी कधी एखादा वेळेस काय दाखवतो, काही रिएक्शन दाखवतो. बट जनरली कॉपर ऑल्सो फाउंड मोस्ट ऑफ द टाइम इन फ्री स्टेट. अलग लक्षामध्ये. पण दीज टू आयडियल एक्झाम्पल्स ऑफ मेटल्स विच आर फाउंड इन फ्री स्टेट. फ्री स्टेट मध्ये आढळणारे हे दोन मेटल. काही नॉन मेटल सुद्धा आहेत लेकरांनो. कार्बन आहे, सल्फर आहे. हे जे नॉन मेटल्स आहेत दे आर ऑल्सो फाउंड इन द फ्री स्टेट.
बघा हे कार्बन सल्फर सुद्धा कुठल्या स्टेटमध्ये आढळतात, नॉन मेटल आहेत, आणि हे नॉन मेटल सुद्धा काही नॉन मेटल फ्री स्टेट. बट आवर पॉइंट ऑफ डिस्कशन इज मेटल. तर मेटल बघा जे नॉन रिएक्टिव्ह मेटल्स आहेत, कोणाबरोबर, जे पाण्याबरोबर अभिक्रिया करत नाहीत, ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया करत नाहीत, कार्बन डायऑक्साईड बरोबर अभिक्रिया करत नाहीत, असे मेटल्स कुठल्या गटात टाकलेले आहेत, फ्री स्टेटमध्ये टाकले. अँड सेकंड स्टेट इज कंबाइंड स्टेट. आता जनरली मोस्ट ऑफ द मेटल्स, हे तरी फ्यू आहेत, फ्यूच फ्री स्टेटमध्ये, मोस्ट ऑफ द मेटल्स in the earth crust are found in the combined state. They are in the form of either oxides, ते एक तर कोणाबरोबर ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया करून ऑक्साइड्स तरी तयार केलेले त्या मेटलनी, or they found in the form of sulfides, they found in the form of carbonates, they found in the form of sulfates, they found in the form of silicates. बघ मेटल्स वेगवेगळ्या दुसऱ्या एलिमेंट बरोबर रिएक्शन केलेत आणि ते आता फ्री नाहीत, एकटे नाहीत. त्या मेटलनं ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया केली ऑक्साईड, त्या मेटलनं सल्फर बरोबर अभिक्रिया केली सल्फाईड, कार्बन डायऑक्साईड बरोबर अभिक्रिया केली कार्बोनेट, सिलिका बरोबर अभिक्रिया केली सिलिकेट, सल्फेट बरोबर अभिक्रिया केली सल्फेट्स. तर अशा वेगवेगळ्या कंपाऊंड बरोबर ते अभिक्रिया करायलेत आणि ते फ्री राहत नाही. दे आर इन द कंबाइंड फॉर्म, दे आर इन द ऑक्साइड फॉर्म, सल्फाइड फॉर्म, कार्बोनेट फॉर्म, सल्फेट फॉर्म, सिलिकेट फॉर्म. अशा वेगवेगळ्या रूपामध्ये जर मेटल आढळत असतील तर त्या फॉर्मला कोणता फॉर्म म्हणायचं लेकरांनो, कंबाइंड स्टेट म्हणायचं. तर मेटल निसर्गामध्ये दोन अवस्थेत आढळतात, एक मुक्त अवस्था आणि दुसरी संयुक्त अवस्था. मुक्त अवस्था म्हणजे फ्री स्टेट, संयुक्त अवस्था म्हणजे कंबाइंड स्टेट. अलग लक्षात. सो दिस इज द इंट्रोडक्टरी. आता लक्षात घ्या लेकरांनो, मेटल्स ज्यावेळेस एक्स्ट्रॅक्ट केले जातात इंडस्ट्रीमध्ये, देर आर सो मेनी टर्म्स युज्ड इन द एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स. मेटल्सच्या एक्स्ट्रॅक्शनमध्ये आपल्याला खूप वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज येणार आहेत. तर त्या कोणत्या बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत ते आपल्याला अगोदर बघायचे. देअरफॉर आय हॅव गिव्हन द हेडिंग टर्म्स इन द मेटलर्जी. नाउ द फर्स्ट टर्म इज मिनरल. नाउ हुम टू कॉल मिनरल. ज्यावेळेस आपल्याला एखादा धातू मिळवायचा लेकरांनो, पहिल्यांदा आपल्याला त्याचा खनिज शोधावा लागतो. तो खनिज असतो कुठल्या तरी पृथ्वीच्या पृष्ठभागामध्ये आणि तो खनिज आपल्याला मायनिंग करून बाहेर काढावा लागतो. मग तो खनिज कुठं आहे, नेचरमध्ये आहे. काय केलं आपण, त्याला मायनिंग करून, खाणकाम करून, त्याला खोदकाम करून त्याला काढलं. म्हणून काय आहे मिनरल. मिनरल इज ए नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स. कसा आहे, नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स ऑब्टेन्ड बाय मायनिंग. ऑब्टेन्ड बाय मायनिंग. काय करून आपण मिळवलाय, मिनरल इज ए नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स विच इज ऑब्टेन्ड बाय मायनिंग. काय केलंय आपण, विच इज ऑब्टेन्ड बाय मायनिंग विच कंटेन मेटल. ज्याच्यामध्ये काय असणार आहे, आपल्याला मेन काय मिळणार आहे त्या मिनरल पासून आपल्याला, मेटल. तर बघा खनिज कशाला म्हणायचं, इट इज नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स ऑब्टेन्ड बाय मायनिंग, खोदकाम करून काढलेलं आहे, विच कंटेन मेटल. मग मेटल आहे त्यांच्यात कसल्या फॉर्म मध्ये, आयदर इन द फ्री स्टेट ऑर कंबाइंड स्टेट. मग त्या मिनरल मध्ये तो मेटल एकतर फ्री स्टेट मध्ये तरी आढळेल किंवा कंबाइंड स्टेट मध्ये तरी आढळेल. सोन्याची खाण सापडली तर तो फ्री स्टेट मध्ये असेल आणि त्याच्यासोबत इम्प्युरिटीज असतील पण तो कशा रूपात असेल, फ्री स्टेट मध्ये. तीच जर आपल्याला आयर्नची खाण सापडली तर आयर्न जर मिळवायचं असेल तर तो कुठल्या रूपामध्ये असेल, कंबाइंड फॉर्म मध्ये असेल. मग तो ऑक्साईडच्या रूपामध्ये असेल, सल्फाईडच्या रूपामध्ये असेल, कुठल्या रूपामध्ये असेल. तर मिनरल काय आहे, मिनरल इज ए नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स which is obtained by mining, which contain metal either in the free state or combined state, that is called mineral. म्हणजे समजा मी जर हा मिनरल घेतला, हा मिनरल आहे, this mineral contains so many impurities and there are certain amount of metal. हे बघा मी जे सर्कल केलेले आहे, बिग सर्कल, they are metallic atoms, हे मेटल ॲटम आहे and it is विथ सो मच अमाऊंट ऑफ इम्प्युरिटी. यासोबत काय आहेत, इम्प्युरिटी आहेत. आणि हे बघा हे मी डार्क सर्कल केलेले आहेत, दीज आर मेटल्स. मग आपल्याला ह्या इम्प्युरिटी बाजूला काढायच्या आणि याच्यातले फक्त काय वेगळे करायचे आहेत, हे बघा हे दीज आर द मेटॅलिक एलिमेंट्स. बघा दिस मच मेटल कंटेन, this much amount of metal is present in this much amount of mineral. तर इम्प्युरिटी खूप असतात
तर अशा इम्प्युरिटी असणाऱ्या खनिजाचं आपल्याला काय करायचंय, एक्स्ट्रॅक्शन. एक्स्ट्रॅक्शन म्हणजे निष्कर्षण. यू माइट हॅव सीन इन द 10th स्टँडर्ड ॲल्युमिनियमचं निष्कर्षण करणे. निष्कर्षण करणे म्हणजे त्याला खनिजापासून धातू वेगळं करणे वेगवेगळ्या अभिक्रियाच्या माध्यमातून, तर त्याला म्हणायचं निष्कर्षण. तर एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल मधली पहिली टर्म आहे जी मी आपल्याला मेटलर्जी शिकत असताना बघायचे, दॅट इज मिनरल. तर मिनरल काय आहे, नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स ऑब्टेन्ड बाय मायनिंग विच कंटेन मेटल आयदर इन द फ्री स्टेट ऑर कंबाइंड स्टेट. तर दॅट इज मिनरल. नाउ ओर इज ए मिनरल. बघा आता इथं काय, इट इज ए मिनरल. इट इज ए मिनरल हा एक खनिजच आहे. इट इज ए मिनरल विच कंटेन हाय पर्सेंटेज ऑफ मेटल. विच कंटेन हाय पर्सेंटेज ऑफ मेटल. बघा ओर काय आहे, इट इज ए मिनरल, हे एक खनिज आहे. ओर इज ए मिनरल विच कंटेन हाय पर्सेंटेज ऑफ मेटल फ्रॉम विच metal can be obtained profitably. From which metal can be obtained profitably. बघा मिनरल, ओर काय आहे, धातू. खनिज म्हणजे मिनरल म्हणजे खनिज, ओर म्हणजे धातूक, त्याच्या नावातच आहे. असा मिनरल, असा खनिज ज्याच्यामध्ये धातूचं प्रमाण जास्त आहे आणि तो धातू आपल्याला प्रॉफिटेबली म्हणजे नफ्याच्या स्वरूपात मिळू शकतो. नाहीतर खोदा पहाड निकला चुहा, एवढा मोठा मिनरलचं एक्स्ट्रॅक्शन करायचं आणि आपल्याला थोडा मेटल खूप खर्च करून मिळणार असेल तर तसं नाही. मग आपल्याला अगोदर त्या मिनरलला कशात रूपांतर करून घ्यावं लागेल, ओर. म्हणजे हा जर मी इथं मिनरल काढलाय तर ओर मध्ये काय असेल, इम्प्युरिटी असतील पण कमी असतील आणि मेटल काय असेल, जास्त असेल. बघा दिस इज द फिगर ऑफ ओर. This is the figure of ore. Here the impurities are there. These black dots are impurities. But these big circles are metal. हे काय आहे, मेटल. हा कोण आहे, ओर. ओर मध्ये कुणाचं प्रमाण जास्त असते, ओर इज ए मिनरल. हा सुद्धा एक खनिज आहे. पण कुणाला म्हणायचं ओर, असा खनिज ज्याच्यात मेटलचं पर्सेंटेज काय आहे, जास्त आहे. बघा इथं खूप मोठ्या इम्प्युरिटीज होत्या, मेटल्स कमी प्रमाणात होते. इथं मेटल्सचं प्रमाण वाढले आणि इम्प्युरिटीज कमी झाल्यात. म्हणजे आपण ह्याच्यातल्या वेगवेगळ्या प्युरिफिकेशन मेथड वापरून इम्प्युरिटी कमी केल्या, ते आपल्याला काय मिळालं, ओर. तर ओर इज ए मिनरल विच कंटेन हाय पर्सेंटेज ऑफ मेटल from which metals can be profitably obtained in the pure form. तर that is called ore. आता लक्षात घ्या, म्हणून मी इथे एक स्टेटमेंट करायलोय, ऑल ओअर्स आर मिनरल. ऑल ओअर्स आर मिनरल. सगळेच ओअर मिनरल्स आहेत, बट ऑल मिनरल्स आर नॉट ओअर. कारण सगळेच मिनरल्स ओअर नाहीत. ऑल मिनरल्स आर नॉट ओअर्स. ऑल ओअर्स आर मिनरल. सगळेच ओअर्स मिनरल आहेत. कारण ओअर्स मध्ये खनिज आहेच, कारण त्याला आपण व्याख्येतच सांगितलंय, मिनरल इट इज ए मिनरल विच कंटेन हाय पर्सेंटेज ऑफ मेटल. सगळे ओअर मिनरल आहेत, पण सगळेच मिनरल ओअर असू शकत नाहीत. कारण ओअर कुणाला म्हणायचंय, ज्याच्यात मेटल जास्त आहे. मिनरल मध्ये तर मेटल कमी आहे, तिथे इम्प्युरिटीज जास्त आहेत, म्हणून ह्याला ओअर म्हणता येणार नाही. ह्याला तुम्ही मिनरल म्हणू शकाल, पण ह्याला काय म्हणू शकणार नाहीत तुम्ही, ओअर. ओअर इज such a form of mineral which contain high percentage of metal. इथं तर मेटल जास्त नाही, तर मेटल कमी आणि इम्प्युरिटीज जास्त आहे. ओरच्या व्याख्येत तर त्यांनी सांगितले ओर कुणाला म्हणायचं, ज्याच्यात मेटल जास्त आहे. म्हणून सगळे ओर मिनरल आहेत, पण सगळेच मिनरल ओअर्स नाहीत. तर हे एक जनरलायझेशन लक्षात ठेवा. आणि नाव इन युअर सिलेबस जनरली द मेथड ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ आयर्न इज गिवन. सो देर आर डिफरंट कंपाऊंड्स ऑफ आयर्न. द डिफरंट minerals of iron. If I am writing here hematite Fe2O3. बघा आयर्न कुठून कुठून वेगवेगळे खनिज आयर्न मिळवण्याचे कोणते कोणते आहेत आपल्या पृथ्वीच्या. हेमॅटाइट आहे, मॅग्नेटाइट आहे. दिस इज मॅग्नेटाइट Fe3O4. हे बघा Fe3O4. नाव देर आर लिमोनाइट. हे बघा लिमोनाइट नावाचं सुद्धा आहे. दिस लिमोनाइट इज 2Fe2O3 2H2 3H2. This is limonite. This is iron pyrite FeS2. Then siderite. This is asked in the board exam previous year, 2 year before. Siderite's a formula FeCO3.
हे बघा, एवढे पृथ्वीच्या पृष्ठभागात आयर्न असणारे खनिज आहेत, एवढे. ऑल दीज आर मिनरल्स. हे सगळे काय आहे? मिनरल. पण सगळेच मिनरल्स आपल्याला आयर्न मिळवण्यासाठी वापरता येणार नाही, कारण ह्यांच्यात सगळ्यात आयर्न आहे बघा, Fe. पण तुम्ही जर ह्या सगळ्यांपासून जर आयर्न मिळवायला गेलात तर तुमचा खर्च जास्त होईल. बघा, एवढ्यापासून जर तुम्ही आयर्न मिळवायला गेलात, मॅग्नेटाइट पासून आयर्न मिळेल तुम्हाला, पण खूप मोठ्या मिनरल मधून तुम्हाला थोडं आयर्न मिळेल, खूप मोठ्या मिनरल मधून थोडं आयर्न. पण तुम्ही जर हिमॅटाइट घ्याल, हिमॅटाइट मधून तुम्हाला इम्प्युरिटी कमी आणि आयर्न जास्त मिळेल, कारण इथं आयर्नचं प्रमाण हिमॅटाइट नावाच्या ओअरमध्ये काय आहे? जास्त आहे. हिमॅटाइट नावाच्या मिनरलमध्ये जास्त आहे. मग सांगा, हिमॅटाइट हा मिनरल पण झाला आणि ओअर पण झाला, कारण हिमॅटाइट ओअर काय आहे? कारण त्याच्यात पर्सेंटेज ऑफ मेटल, कोणत्या? आयर्नचं पर्सेंटेज काय आहे? जास्त आहे. म्हणून तुम्हाला जर आयर्न एक्सट्रॅक्ट करायचं असेल तर कोणता ओअर वापरला जातो? हिमॅटाइट. हा ओअर पण आहे, मिनरल पण आहे. तर लक्षात घ्या, कारण त्याच्यात आयर्नचं प्रमाण काय आहे? जास्त आहे. याच्यात आयर्न आहे, बट दॅट इज नॉट इन हाय पर्सेंट. हिअर द इम्प्युरिटीज आर मोर. इथं इम्प्युरिटीज जास्त आहेत. म्हणून ऑल ओअर्स आर मिनरल्स, बट ऑल मिनरल्स आर नॉट. मग हे मिनरल्स आहेत, पण हे ओअर बनवू शकत नाहीत. का बनवू शकत नाहीत? कारण ह्यांच्यात आपल्याला मेटल जास्त मिळणार नाही. सो दिस इज ऑल अबाउट द मिनरल्स अँड ओअर्स. द ओअर कंटेन हाय पर्सेंटेज ऑफ मेटल अँड स्मॉल अमाऊंट ऑफ इम्प्युरिटी. नाउ नेक्स्ट, मेटलर्जी. मेटलर्जी म्हणजे धातुशास्त्र. कशाला म्हणायचं? इट इज द प्रोसेस ऑफ एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम इट्स ओअर. काय आहे? इट इज द प्रोसेस ऑफ एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम इट्स ओअर इन प्युअर फॉर्म. बघा, प्रोसेस ऑफ एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल, धातू मिळवणे. कसल्या रूपात? शुद्ध रूपात. कुणापासून? धातुकापासून. धातू मिळवण्याच्या, धातुकापासून शुद्ध रूपातील धातू मिळवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणायचं? धातुशास्त्र म्हणायचं. मेटलर्जी इज द प्रोसेस ऑफ एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स इन प्युअर फॉर्म फ्रॉम इट्स ओअर. The metallurgy is the process of extraction of metals in pure form from its ore, that is called metallurgy. Now depending upon the nature of reactant, depending upon nature of ore कुठल्या रूपातला आहे त्याच्यावरून आणि कुठली प्रोसेस त्याच्यावर अप्लाय केली चालली त्याच्यावरून मेटलर्जीचे 3 टाइप केलेले आहेत. pyrometallurgy, hydrometallurgy and electrometallurgy. Now what is mean by pyrometallurgy? परत आपला सेम फॉर्मॅट ठेवा तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी. The process of extraction of metals from ores by using suitable reducing agent at high temperature is called pyrometallurgy. बघा कशी लक्षात. The process of extraction of metals from ores by using suitable reducing agent like carbon, hydrogen, aluminum. कुठलाही तुम्ही reducing agent याच्यापैकी वापरू शकता. The process of extraction of metals from ores using suitable reducing agent at high temperature. Pyre means fire. Fire means heat. High heat. हा शब्द फार महत्वाचा. Heat. इथे heat आली पाहिजे. So that is called pyrometallurgy. Pyrometallurgy. नेक्स्ट कोणती आहे? हायड्रोमेटलर्जी. सेम फॉर्मॅट ठेवा तुम्हाला लक्षात ठेवा. द प्रोसेस ऑफ एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स फ्रॉम ॲक्वियस सोल्युशन ऑफ देअर साल्ट. आता ओरचा साल्ट घ्यायचा आणि त्या ओरच्या साल्टचं पाण्यातलं द्रावण करायचं. मग पाण्यातलं द्रावण म्हणलं की ॲक्वियस सोल्युशन. ॲक्वियस शब्द आला की हायड्रो म्हणून या मेटलर्जीला काय म्हटलंय त्यांनी? हायड्रो. इथं हीट वापरली म्हणून पायरो, इथं हायड्रो म्हणजे ॲक्वियस सोल्युशन वापरलं म्हणून हायड्रोमेटलर्जी. सो प्रोसेस ऑफ एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम द ॲक्वियस सोल्युशन ऑफ देअर साल्ट युझिंग सुटेबल रेड्युसिंग एजंट इज कॉल्ड हायड्रोमेटलर्जी. This is the second definition, that is hydrometallurgy. And third definition is electrometallurgy. Electrometallurgy म्हणले की electrolysis म्हणले की एनोड, कॅथोड, बीकर, सोल्युशन आणि त्या सोल्युशन मध्ये एनोड कॅथोड ड्रॉप केलेत. The electron flow, the metal is gathered at one electrode, the gas is liberated at other electrode. आपण हे पाहिलेलं विद्युत अपघटन निघटन किंवा आपल्याला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये डिटेलमध्ये ह्याला बघायचं आहे. दॅट इज इलेक्ट्रो. परत सेम फॉर्मॅट ठेवा तुमच्या डेफिनेशनचा लक्षात ठेवण्यासाठी. द प्रोसेस ऑफ एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम द मोल्टन
मेटॅलिक कंपाऊंड, इथं मात्र आपल्याला काय घ्यायचं, मेटॅलिक कंपाऊंडला वितळवायचं, त्याला लिक्विड फॉर्म करायचा आहे. वितळून मोल्टन मेटॅलिक कंपाऊंड म्हणजेच त्याला आपण थोडक्यात मी दुसरा शब्द देईल, फ्यूज करायचं. वी हॅव टू फ्यूज द मोल्टन मेटल, म्हणजे मेटलला फ्यूज करायचं. फ्यूज करायचं म्हणजे लिक्विड फॉर्म, कुठल्याही स्थायूला द्रवात रूपांतर करणे म्हणजे फ्यूज करणे. तर मोल्टन मेटॅलिक कंपाऊंड युजिंग सुटेबल रिड्युसिंग एजंट बाय इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन. काय करायचं, इथंही रिडक्शनच करायचंय, पण कसलं, इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन. इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन म्हणलं की एनोड कॅथोड, इलेक्ट्रॉलिसिस, अलग लक्षामध्ये. सगळ्या तीनही मध्ये रिडक्शन करायचं. इथं रिड्युसिंग एजंट आहे, रिड्युसिंग एजंट आहे, रिड्युसिंग एजंट आहे. फक्त इथं मोल्टन मेटॅलिक कंपाऊंडचं इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन करायचंय टू ऑब्टेन मेटल इन प्युअर फॉर्म. To obtain metal in pure form from aqueous solution of their salt, that is hydrometallurgy. To obtain metal in pure form from their ores by suitable reducing agent and heating, that is called pyrometallurgy. And electrolytic reduction म्हणलं की इलेक्ट्रोमेटलर्जी. तर फॉर्मॅट सेम आहे डेफिनेशनचा. इथनं पासनं इथनं तुम्हाला लक्षात ठेवायला अतिशय सोपं आहे. अँड ॲट लास्ट, ज्यावेळेस तुम्ही एखादा खनिजापासून किंवा धातुकापासून, ओर्स पासून किंवा मिनरल्स पासून धातू वेगळा करायला, त्याच्यामध्ये खूप इम्प्युरिटीज बाहेर पडणार आहेत. आणि त्या बाहेर पडलेल्या इम्प्युरिटीजला कसल्या असतात ते इम्प्युरिटी, आयदर दे मे बी अर्धी म्हणजे मातीचे कण असतील, और सँडी वाळूचे कण असतील, अर्धी सँडी और अदर इम्प्युरिटीज, अर्धी सँडी और अदर इम्प्युरिटीज present in the ore are called gang or is called gang. अर्धी मातीचे कण, सँडी वाळूचे कण, इतरत्र अदर इम्प्युरिटीज, अशा इम्प्युरिटीज विच आर प्रेझेंट इन द ओर आर कॉल्ड गँग. त्याला काय म्हणायचं, गँग. गँग म्हणजे मळी, खराब, जे अनवॉन्टेड, such अर्धी, सँडी and other unwanted impurities present in the ore which are obtained during the extraction of metal, those are called gang. That substance is called gang. So all these are the definitions or terms used in the metallurgy, and this is the introductory part during the extraction of metals. So what are the steps to obtain metal, that we shall see in the next video. Thank you guys.